नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण आणि मी स्वागत करतोय तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल फुटटेकमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे ना तो आहे हजार्ड ॲनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे मित्रांनो. बिईंग अ फूड टेक्नॉलॉजिस्ट किंवा बिईंग अ फूड प्रोफेशनल किंवा बिईंग अ फूड इंजिनिअरिंग स्टुडंट, तुम्हाला हसॅप माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. कारण की जिकडे तिकडे सर्व फूड इंडस्ट्रीमध्ये हसॅप इम्प्लिमेंटेड असतं मित्रांनो. तर मित्रांनो, चालू करूया. स्टार्टिंगला बघूया हसॅप म्हणजे काय. तर हसॅपचा फुल फॉर्म माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. बेसिकली हसॅप म्हणजेच काय, त्याचा फुल फॉर्म काय ते माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हसॅपचा फुल फॉर्म आहे मित्रांनो हजार्ड ॲनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट. हसॅपचा फुल फॉर्म काय आहे? H फॉर हजार्ड, A फॉर ॲनालिसिस, C फॉर क्रिटिकल, C फॉर कंट्रोल, P फॉर पॉईंट. तर बेसिकली मित्रांनो डिझाईन केलं होतं की जे ॲस्ट्रॉनॉट जातात ना वरती, तर त्यांचं फूड कसं सेफ राहील त्याच्यासाठी हा टूल यूज झाला होता. आणि त्यानंतर यानं रिव्होल्युशन आणलं फूड इंडस्ट्रीमध्ये हसॅपनी, की तुम्ही हजार्ड तुमच्या फूड इंडस्ट्रीमध्ये जो प्रोडक्ट प्रोसेस करताय त्याला एक तर इलिमिनेट करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी त्याची लेवल हसॅप आपण यूज करतो फूड इंडस्ट्रीमध्ये. तर स्टार्टिंगला बघूया मित्रांनो हसॅप म्हणजे काय. तर हसॅप काय आहे? हसॅप इज अ सिस्टम विच डिफाईन्स, आयडेंटिफाईज, इव्हॅल्युएट्स अँड कंट्रोल हजार्ड विच आर सिग्निफिकंट फॉर फूड सेफ्टी. म्हणजे हसॅप काय करतंय? हसॅप एक असं सिस्टमॅटिक अप्रोच आहे, म्हणजे एक असं सिस्टमॅटिक टूल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हजार्डला आयडेंटिफाय करता, नंतर त्याला इव्हॅल्युएट करता आणि नंतर त्या हजार्डला कंट्रोल करता. कशासाठी? तर तुमची फूड सेफ्टी मेंटेन करण्यासाठी. आणि जर तुम्हाला फूड सेफ्टी डिटेलमध्ये जाणून घ्यायची असेल मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर फूड सेफ्टीबद्दल एक व्हिडिओ अवेलेबल आहे. तर तो व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला पूर्ण कळून जाईल की फूड सेफ्टी म्हणजे काय मित्रांनो. तर हसॅप एक असं टूल आहे, तुम्हाला कळलं असेल, की ज्याच्यामध्ये आपण हजार्डला आयडेंटिफाय करतो, मग त्याला इव्हॅल्युएट करतो आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करतो. तर एक सिस्टमॅटिक अप्रोच आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये आपण हजार्डला आयडेंटिफाय, मी सारखं म्हणतोय कारण की हसॅप माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. याच्यामध्ये 3 गोष्टी करतो: आयडेंटिफाय, एव्हॅल्युएट अँड कंट्रोल. कशाला? फूड हजार्डला. तर कशासाठी? फूड सेफ्टीसाठी मित्रांनो. हे 5 पॉईंट जर तुमच्या लक्षात राहिले तर तुम्हाला हसॅपचं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल मित्रांनो. फर्स्ट पॉईंट काय हसॅपबद्दल? द हजार्ड ॲनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉईंट सिस्टम इज अ सिस्टमॅटिक प्रिव्हेंटिव्ह अप्रोच दॅट वॉज डेव्हलप्ड फॉर फोकस स्पेशली ऑन फूड सेफ्टी. तर बेसिकली कशासाठी डेव्हलप झालेला आहे हसॅप? फूड सेफ्टीसाठी मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय? मेजर फोकस ऑफ हसॅप सिस्टम इज फ्रॉम फार्म टू टेबल. म्हणजे जर तुमची फूड चेन आहे, फूड चेनमध्ये बेसिकली खूप सारं आता चालू आहे मित्रांनो, मिडल मॅन आहे, असं आहे तसं आहे, प्रोसेसिंग युनिट येतं, हे येतं, प्रोसेस होतं. तर हसॅपचा मेन उद्देश काय आहे की फार्म ते टेबलपर्यंत जे फूड जातं ते कसं असलं पाहिजे? सेफ असलं पाहिजे. तर त्यासाठी आपण हसॅप यूज करतो मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट काय आहे? हसॅप प्लॅन अँड ऑपरेटिंग प्रोसिजर आर अडॅप्टेबल टू एनी फूड प्रोडक्शन, प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन. म्हणजे अशी कुठलीच फूड इंडस्ट्री नाही आहे किंवा फूड प्रोसेसिंग फ्लो डायग्राम नाही आहे किंवा युनिट नाही ज्याला तुम्ही हसॅप इम्प्लिमेंट करू शकता. हसॅप तुम्ही सगळ्या फूड इंडस्ट्रीमध्ये कुठली पण प्रोसेसिंग असो, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल असो, मिल्क असो, तुमची सिरियल्स असो, व्हीट मिलिंग असो, लेग्युम्स असो, मीट प्रोसेसिंग इंडस्ट्री असो, प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हसॅप तुम्ही इम्प्लिमेंट किंवा लागू करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण बघूया हसॅपचे जे प्रिन्सिपल्स आहेत ना ते. तर टोटल 7 प्रिन्सिपल्स आहे मित्रांनो. ते 7 प्रिन्सिपल्स कुठले आहेत? पहिला प्रिन्सिपल काय आहे? आयडेंटिफाय पोटेन्शियल हजार्ड. पहिला प्रिन्सिपल कुठला आहे? आयडेंटिफाय पोटेन्शियल हजार्ड. दुसरा प्रिन्सिपल काय आहे? डिटरमाइन द क्रिटिकल कंट्रोल पॉईंट, CCPs. डिटरमाइन द क्रिटिकल कंट्रोल पॉईंट दुसरा प्रिन्सिपल मित्रांनो. तिसरा काय आहे? एस्टॅब्लिश द क्रिटिकल लिमिट किंवा क्रायटेरिया लिमिट. चौथा काय आहे? एस्टॅब्लिश अ मॉनिटरिंग सिस्टम. पाचवा काय आहे? एस्टॅब्लिश द करेक्टिव्ह ॲक्शन. नंतर काय आहे? एस्टॅब्लिश प्रोसिजर फॉर व्हेरिफिकेशन. आणि लास्ट 7 नंबरचा काय आहे? एस्टॅब्लिश डॉक्युमेंटेशन अँड रेकॉर्ड किपिंग. तर हे 7 प्रिन्सिपल आहे मित्रांनो हसॅपचे. कुठले? पहिला आयडेंटिफाय पोटेन्शियल हजार्ड, म्हणजे आपल्या फूडमध्ये कोणता पोटेन्शियल हजार्ड आहे त्याला आयडेंटिफाय करायचं. नेक्स्ट काय प्रिन्सिपल? डिटरमाइन द क्रिटिकल कंट्रोल पॉईंट, म्हणजे हा हजार्ड कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय CCPs ठेवायचे आहेत. नंतर काय? एस्टॅब्लिश द क्रायटेरिया ऑर क्रिटिकल लिमिट, म्हणजे तो हजार्ड आपण आपल्या प्रोडक्टमध्ये किती प्रमाणात कंट्रोल केला पाहिजे किंवा फूड सेफ्टीसाठी किती लेवल त्याची कमी केली पाहिजे. नंतर काय? एस्टॅब्लिश अ मॉनिटरिंग सिस्टम, म्हणजे तो कंट्रोल होतोय का नाही ते मॉनिटर करण्यासाठी एक सिस्टम आपल्याला ठेवावं लागेल मित्रांनो. नंतर काय?
एस्टॅब्लिश द करेक्टिव्ह ॲक्शन. फॉर एक्झाम्पल मिस्टेक झाली तुमच्याकडनं, कंट्रोल नाही झाला, तर मग करेक्टिव्ह ॲक्शन काय घेणार तुम्ही, तो करायचा. नंतर काय, एस्टॅब्लिश द प्रोसिजर फॉर व्हेरिफिकेशन. तुमचा पण हे होतोय का नाही त्याला व्हेरीफाय करायचं सारखं. आणि लास्ट काय, एस्टॅब्लिश डॉक्युमेंटेशन अँड रेकॉर्ड किपिंग. म्हणजे तुम्हाला एखादं ऑडिट आलं तर तुम्हाला प्रूव्ह करावं लागत नाही की तुम्ही इम्प्लिमेंट केला आहे, तुम्ही कसं व्हेरीफाय करताय. तर ते प्रूव्ह करण्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आणि रेकॉर्ड असले पाहिजेत. तर हे 7 प्रिन्सिपल आहेत मित्रांनो हसॅपचे, जे डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहोत मित्रांनो. चालू करूया मित्रांनो पहिल्या प्रिन्सिपलपासून. तर पहिला प्रिन्सिपल कुठला आहे, कंडक्ट हजार्ड ॲनालिसिस. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आयडेंटिफाय द पोटेन्शियल हजार्ड असोसिएटेड विथ द फूड प्रोडक्ट ॲट ऑल स्टेजेस फ्रॉम प्रायमरी प्रोडक्शन, प्रोसेसिंग, मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्युशन अंटिल द पॉईंट ऑफ कन्झम्पशन. म्हणजे या प्रिन्सिपलमध्ये आपण काय करणार की आपल्या प्रोडक्टमध्ये कुठे कुठे हजार्ड्स येऊ शकतात. तर मित्रांनो तुम्हाला हजार्डबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवर एक डिटेल व्हिडिओ अवेलेबल आहे फूड हजार्डचा, टाईप्स ऑफ फूड हजार्ड आणि त्यांचे एक्झाम्पल. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा हा व्हिडिओ बघण्याच्या पूर्वी, कारण की तुम्हाला मग एक क्लिअर कट आयडिया होऊन जाईल की हजार्डचा अर्थ काय होतो आणि किती टाईपचे असतात आणि त्याचे काय काय एक्झाम्पल आहेत. तर मी असं तुम्हाला रिक्वेस्ट करान की हा व्हिडिओ बघण्याच्या पूर्वी तो व्हिडिओ एकदा नजरेखालून घालून टाका, कारण की म्हणजे तुम्हाला हसॅप आणि हजार्ड दोन्हीची लिंकेज होऊन जाईल. तर मग पहिल्या प्रिन्सिपलमध्ये आपण काय करणार, हजार्ड ॲनालिसिस म्हणजे आपल्या जी प्रोसेस आहे आपल्या प्रोडक्शनची, प्रोसेसिंग म्हणजे पहिल्या स्टेपपासून तर कन्झ्युमरपर्यंत आपण आपल्या प्रोडक्टमध्ये कुठं कुठं हजार्ड येऊ शकतो ते आपण ॲनालिसिस करतो मित्रांनो. म्हणजे आपल्या प्रोडक्शनमध्ये कुठे येऊ शकतात, ऑल स्टेजेसमध्ये. फॉर एक्झाम्पल तुमचं प्रायमरी प्रोडक्शन आहे, तुम्ही जिथं प्रोसेसिंग करताय, डिस्ट्रीब्युशन करताय, कन्झ्युमरकडे कसं जाते, तर या सगळ्या चेनमधले या सप्लाय चेन म्हणू शकता तुम्ही याला. सप्लाय चेनमध्ये कुठे कुठे काय काय हजार्ड येऊ शकतात ते तुम्हाला डिटरमाइन करायचे मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय, ॲक्सेस द लाईकलीहूड ऑफ ऑकरन्स ऑफ हजार्ड अँड आयडेंटिफाय द मेजर फॉर द कंट्रोल. म्हणजे किती प्रमाणात येऊ शकतात आणि जर आले तर आपण त्याला कसं कंट्रोल करू शकतो हे पण तुम्हाला याच्यात बघायचं आहे मित्रांनो. नंतर काय, अ प्रोसेस फ्लो डायग्राम इज पुट टुगेदर डिटेलिंग ऑल द स्टेप्स इन द प्रोसेस फ्रॉम इनकमिंग रॉ मटेरियल टू द फायनल प्रोडक्ट. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक फ्लो डायग्राम पण काढायचा आहे की तुमचं प्रोसेसिंग लाईन कशी आहे, तुमची सप्लाय चेन कशी आहे. मग त्या फ्लो डायग्राम डिटेलमध्ये तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कुठं कुठं काय काय होतं. मग त्यानंतरच तुम्ही त्याच्यात आयडेंटिफाय करू शकता की याच्यात काय काय हजार्ड येऊ शकतात मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय, when complete the HACCP team identifies all the hazard which could occur at each stage and describe preventive measures for their control. आणि मग एंडिंगला तुम्ही काय करता की सगळं काढता की हे हजार्ड येऊ शकतात, फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल किंवा ॲलर्जन हे हजार्ड आपल्यामध्ये येऊ शकतात. तर आपण ह्या कंट्रोल स्टेप्स घेतल्या पाहिजेत. म्हणजे तुमच्या म्हणजे हा प्रिन्सिपल कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला भेटून जाते ही माहिती की आपल्या याच्यामध्ये हे हजार्ड येतील आणि आपण अशा प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेतल्या पाहिजे मित्रांनो. आणि लास्ट पॉईंट काय, दिस मे बी एक्झिटिंग ऑर रिक्वायर्ड प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. म्हणजे हे हजार्ड कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यावं लागतील मित्रांनो. तर हा झाला मित्रांनो आपला पहिला प्रिन्सिपल जो आहे कंडक्ट हजार्ड ॲनालिसिस. टोटल 7 प्रिन्सिपल आहे मित्रांनो, त्याच्यातला हा पहिला प्रिन्सिपल आहे कंडक्ट हजार्ड ॲनालिसिस. आता बघूया मित्रांनो सेकंड प्रिन्सिपल जो आहे डिटरमाइन द क्रिटिकल लिमिट, डिटर्मिनेंट द क्रिटिकल पॉईंट किंवा CCP तुम्ही त्याला म्हणू शकता. तर पहिले CCP, OPRP आणि PRP बद्दल पण आपल्याकडे एक व्हिडिओ आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट आयडिया होऊन जाईल की CCP म्हणजे काय, PRP म्हणजे काय, OPRP म्हणजे काय. तर मी हे पण रिक्वेस्ट करेन की तो पण व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला क्लिअर कट आयडिया होऊन जाईल ऑल ओव्हर हॅसॅपबद्दल मित्रांनो. तर CCP एक अशी पॉईंट असतो मित्रांनो ज्याच्यानंतर आपण आपल्या हजार्डला कंट्रोल करू शकत नाही. म्हणजे CCP आपल्या प्रोसेसचं अशा स्टेपला आपण इम्प्लिमेंट करतो जिथं आपण आपल्या हजार्डला एलिमिनेट करतो किंवा एक ठराविक लेवलला कंट्रोल करतो आणि त्यानंतर आपण हजार्डला कंट्रोल करू शकत नाही. असा पॉईंटला आपण CCP म्हणतो मित्रांनो. त्याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय आहे, डिटरमाइन द पॉईंट, प्रोसिजर ऑर ऑपरेशनल स्टेप दॅट कॅन कंट्रोल ऑर एलिमिनेट द हजार्ड. म्हणजे असे स्टेप किंवा ऑपरेशन आपल्याला डिटरमाइन करायची. आपल्या फ्लो डायग्राम काढला ना तुम्ही आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं की काय प्रिव्हेंटिव्ह स्टेप घेतलं, तर त्यामध्ये तुम्हाला एक अशी प्रोसिजर किंवा ऑपरेशन डिटरमाइन करायचं आहे की जिथं तुम्ही हजार्डला एकदम कंट्रोल करू शकता किंवा मिनिमम लेवलला त्याला डाऊन आणू शकता त्याची लेवल, आणि त्यानंतर तुम्ही त्याच्याला कंट्रोल करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल मित्रांनो CCP आपले टाईम टेम्परेचर असतं किंवा pH असतो किंवा वॉटर ॲक्टिव्हिटी असते ड्राईंग फूड प्रोडक्टमध्ये.
तर वेगवेगळ्या प्रोसेसिंग लाईनमध्ये वेगवेगळे CCP असतात, मेटल डिटेक्टर असतात काही काही फूड इंडस्ट्रीमध्ये. तर डिपेंड मित्रांनो, CCP वेगवेगळ्या टाईपचे असू शकतात. नेक्स्ट पॉईंट काय आहे, द HACCP टीम एस्टॅब्लिश द पॉईंट वेअर कंट्रोल इज क्रिटिकली टू मॅनेज अँड सेफ्टी ऑफ प्रोडक्ट. म्हणजे असा पॉईंट मित्रांनो जिथं तुम्ही कंट्रोल केलंच पाहिजेत, आणि जर ते कंट्रोल नाही केलं तर तुमचा फूड सेफ्टीचा इश्यू येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, तुम्हाला सांगायचं ठरलं, आपण घरी जेवण बनवतो, जर आपण भाजी नीट उकळली नाही, म्हणजे आपण चांगली शिजवली नाही, उकळा येऊ दिला नाही, तर काय होणार, जर आपण तिला तसंच ठेवलं 2-3 घंट्यासाठी, तर त्यात ते खाल्यानंतर आपल्याला फूड पॉयझनिंग होऊ शकते. का? कारण की आपण तिला बॉईल नाही केलं तर आपला टेम्परेचर जे आपल्याला पाहिजे ते, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या इंडस्ट्रीमध्ये बघितलं असेल की तिथं टेम्परेचर ठेवावं लागतं, ते टेम्परेचर त्यांनी मेंटेन नाही केलं तर त्यातला जो मायक्रो फ्लोरा आहे तो किल नाही होणार, आणि मायक्रो फ्लोरा जर क्लीन नाही झाला तर तो पुढे चालून फूड सेफ्टी इश्यू येऊ शकतो, म्हणजे त्यांना फूड पॉयझनिंग होऊ शकते. तर असा CCP आपल्याला डिटरमाइन करायचा आहे मित्रांनो, आणि ते मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट असतो. आणि लास्ट पॉईंट काय मित्रांनो, दिस आर क्रिटिकल कंट्रोल पॉईंट. हे जे CCP आहेत ते क्रिटिकल कंट्रोल पॉईंट आहे मित्रांनो आपले, म्हणजे खूप क्रिटिकल. तुम्ही असं म्हणू नका की CCP म्हणजेच क्रिटिकल कंट्रोल पॉईंट. त्या सेंटेन्सचा अर्थ असा आहे की तो खूप क्रिटिकल पॉईंट असतो. जो CCP आहे तो खूप क्रिटिकल पॉईंट असतो आपल्या HACCP प्लॅनचा मित्रांनो. नेक्स्ट आणि थर्ड आपला प्रिन्सिपल आहे मित्रांनो, एस्टॅब्लिश क्रिटिकल लिमिट्स किंवा क्रिटिकल क्रायटेरिया किंवा क्रायटेरिया लिमिट्स. तर याच्यामध्ये आपण काय करतो मित्रांनो, की आपलं किती प्रमाणात आपण त्याला कंट्रोल केलं, म्हणजे क्रिटिकल लिमिट्स त्याचे काय असले पाहिजेत, किती प्रमाणात आपण ते जाऊ शकतो. फॉर एक्झाम्पल त्याचा पहिला पॉईंट काय आहे, एस्टॅब्लिश क्रिटिकल लिमिट फॉर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असोसिएटेड विथ इच आयडेंटिफाय CCP. म्हणजे आता तुम्ही कसं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला पाश्चरायझेशनचं सांगतो. मीठ जे आपलं मिल्क पाश्चरायझेशन करतो आपण, ते किती करतो, 73 डिग्री सेल्सिअस पॉईंट ॲट 16 सेकंड्स. 73 डिग्री सेल्सिअस 16 सेकंड्स हे त्याचे क्रिटिकल लिमिट्स आहे मित्रांनो. म्हणजे त्या टेम्परेचरलाच आपण त्याला हीट केलं पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी झालं तर मायक्रोफ्लोरा तेवढा राहील, आणि जास्त झालं तर ओर म्हणजे बर्न फ्लेवर येईल. तर असे क्रिटिकल लिमिट्स आपल्याला सेट करावं लागतात. फॉर एक्झाम्पल ॲसिडिक फूड आहे तर 3.5च्या खाली pH नसला पाहिजे, हे त्याचे क्रिटिकल लिमिट्स आहे मित्रांनो. परत मायक्रोफ्लोरा, इतका मायक्रोफ्लोरा नसला पाहिजे, असे पण क्रिटिकल लिमिट्स असतात मित्रांनो फ्रोझन इंडस्ट्रीमध्ये. नेक्स्ट पॉईंट काय आहे, द क्रिटिकल लिमिट्स डिस्क्राईब द डिफरन्स बिटवीन सेफ अँड अनसेफ प्रोडक्ट ॲट द CCP. म्हणजे क्रिटिकल लिमिट्स काय काय डिस्क्राईब करतात, की याच्यापेक्षा जर तुम्ही कमी ठेवलं तुमचं, म्हणजे क्रिटिकल लिमिटला जर तुम्ही डिवेट केलं तर अचीव नाही केलं तर तुमचा प्रोडक्ट अनसेफ राहील, आणि जर तुम्ही क्रिटिकल लिमिटला अचीव केलं तर तुमचा प्रोडक्ट सेफ होईल. म्हणजे हे डिफरन्स करतं सेफ आणि अनसेफ प्रॉडक्टमध्ये मित्रांनो. आणि नेक्स्ट पॉईंट काय, दिस मस्ट इन्व्हॉल्व अ मेजरेबल पॅरामीटर्स अँड मे ऑल्सो बी नोन ॲज अ ॲब्सोल्यूट टॉलरन्स टू CCP. म्हणजे आपण जे CCPs ठेवतो मित्रांनो ते मेजरेबल असले पाहिजेत, म्हणजे आपण त्याला मेजर करू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही टेम्परेचर टाईम मेजर करू शकता, pH मेजर करू शकता, वॉटर ॲक्टिव्हिटी मेजर करू शकता. पण काही इंडस्ट्रीजमध्ये जी व्हायब्रेटर असतं किंवा तुम्ही त्याला शिफ्टर पण म्हणू शकता, ज्याच्यामध्ये मेश लावलेली असते, त्याला पण CCP म्हणतात. पण ते तुम्ही मेजर नाही करू शकत मित्रांनो, ते ऑब्झर्व करू शकता. तर ऑब्झर्व ज्याला आपण करू शकतो त्याला आपण CCP म्हणू नाही शकत. तर त्याकरता हा डिफरन्स आहे. CCP म्हणजे असेच पॉईंट असतात जे तुम्ही मेजर करू शकतात, कारण की मेजर केल्यानंतरच तुम्ही सांगू शकता ना, त्याला लिमिट सेट करू शकता. तर जे CCP असतात मित्रांनो ते मेजरेबल असलं पाहिजेत, आणि ते टॉलरन्स असले पाहिजेत. म्हणजे असं नाही की काही पण टाकून द्या, नाही, त्यांचं काहीतरी रेफरन्स असलं पाहिजे, त्यालाच तुम्ही CCP बनवू शकता मित्रांनो. नेक्स्ट आपला प्रिन्सिपल आहे, एस्टॅब्लिश अ सिस्टम टू मॉनिटर कंट्रोल ऑफ CCP. म्हणजे CCP आपला होतोय का नाही त्यासाठी मॉनिटरिंग सिस्टम आपल्याला सेट करायची. तर त्याबद्दलचा पहिला पॉईंट काय आहे, एस्टॅब्लिश प्रोसिजर फ्रॉम द रिझल्ट्स ऑफ मॉनिटरिंग टू ॲडजस्ट द प्रोसेस अँड मेंटेन द कंट्रोल. म्हणजे जे आपण CCP ठेवलेत ते आपण मेंटेन करतोय का नाही ते कंट्रोल करण्यासाठी एक प्रोसिजर आपण केली पाहिजे मित्रांनो. नेक्स्ट पॉईंट काय आहे, द HACCP टीम शूड स्पेसिफाय मॉनिटरिंग रिक्वायरमेंट्स फॉर मॅनेजमेंट ऑफ CCP विदिन इट्स क्रिटिकल लिमिट. एक्झाम्पल, एस्टॅब्लिश अ सिस्टम टू मॉनिटर कंट्रोल ऑफ CCP बाय शेड्यूल टेस्टिंग ऑर ऑब्झर्वेशन. फॉर एक्झाम्पल म्हणजे आता एखादी फूड इंडस्ट्री आहे, तिच्यामध्ये तुम्ही मिल्कचं पाश्चरायझेशन करता, तर तिथं काय असतो, एक प्रोब असतो, किंवा तुम्ही त्याला थर्मोकपल पण होऊ शकता, की जो टेम्परेचर हायलाईट करतो की तुमचं जे मिल्क पाश्चरायझ होतं आहे त्याचं टेम्परेचर एवढं आहे. तर म्हणजे तुम्ही काय करताय, मॉनिटरिंग सिस्टम डिटरमाइन करताय. pH फूड आहे तर त्याचं pHचं ॲनालिसिस टायट्रेशन करताय, त्यानुसार pH काढताय. तर ते काय झालं,
मॉनिटरिंग सिस्टम झालं की तुम्ही सेट करताय की हां होतंय बॉ एवढं. आणि लास्ट पॉईंट काय, दिस विल इन्व्हॉल्व स्पेसिफिक मॉनिटरिंग ॲक्शन्स अलॉंग विथ फ्रिक्वेन्सी अँड रिस्पॉन्सेस. बरोबर, याच्यामध्ये तुम्हाला असं नाही की आले दिवसाला हा आपलं टेम्परेचर रेट आहे 73, चला आता दिवसभर काही टेन्शन नाही, असं नाही. तुम्हाला त्याची एक फ्रिक्वेन्सी ठेवावं लागेल की अर्ध्या घंट्यानंतर 1 घंट्यानंतर ते करायचंच आहे. आणि जर झालं नाही तर मग त्याला एक रिस्पॉन्सिव्ह करेक्ट ॲक्शन तुम्हाला ठेवावं लागेल मित्रांनो. तर हा झाला मित्रांनो चौथा प्रिन्सिपल आपला, एस्टॅब्लिश अ सिस्टम टू मॉनिटर कंट्रोल ऑफ CCP. 5th नंबर प्रिन्सिपल आहे मित्रांनो, एस्टॅब्लिश करेक्टिव्ह ॲक्शन. तर एस्टॅब्लिश करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे आपला जर CCP डेव्हिएट झाला, अचीव झाला नाही तर काय होणार, अनसेफ फूड होणार. आणि अनसेफ फूड झाला म्हणजे आपल्याला काहीतरी करेक्टिव्ह ॲक्शन घ्यावं लागणार. कारण की आपण कंप्लेंट तर घेऊ शकत नाही, आपलं इंडस्ट्रीचं नाव खराब होईल, त्यानंतर आपल्या कन्झ्युमरला हेल्थ इफेक्ट होऊ शकतात. तर त्यासाठी तुम्हाला करेक्टिव्ह ॲक्शन घ्यावं लागणार. तर याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय मित्रांनो, एस्टॅब्लिश द करेक्टिव्ह ॲक्शन टू बी टेकन वेन मॉनिटरिंग इंडिकेट्स दॅट अ पर्टिक्युलर CCP इज नॉट अंडर कंट्रोल. म्हणजे तुम्हाला एक काय करावं लागणार, करेक्टिव्ह ॲक्शन डेव्हलप करावं लागणार की तुमचं जर CCP अचीव नाही झाला तर तुम्ही काय करेक्टिव्ह ॲक्शन घेतली पाहिजे पर्टिक्युलर CCPसाठी. नेक्स्ट काय, करेक्टिव्ह ॲक्शन प्रोसिजर अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ देअर इम्प्लिमेंटेशन नीड टू बी स्पेसिफाय. फॉर एक्झाम्पल तुम्ही जी करेक्टिव्ह ॲक्शन घेणार आहे त्यामध्ये असं काय नाही की एकच डिपार्टमेंट राहणार आहे, त्यात खूप सारे लोक इन्व्हॉल्व राहणार आहे. म्हणजे तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये जाणार तर तुम्हाला क्वालिटी डिपार्टमेंट भेटेल, प्रोडक्शन, मेंटेनन्स, डिस्ट्रीब्युशन, सप्लाय चेन, मार्केटिंग. तर या सगळ्यांचे काही ना काही त्याच्यामध्ये रोल राहणार. फॉर एक्झाम्पल एखादी कंप्लेंट आली तर डिस्ट्रीब्युशनवाला त्याचं कम्युनिकेशन करणार, मार्केटिंगवाला त्या कस्टमरला सांभाळणार, क्वालिटीवाला त्याचं रूट कॉज काढणार, मग तो प्रोडक्शनवाल्याला सांगणार. असं इन्व्हॉल्वमेंट राहणार, प्रत्येकाचं काही ना काही फंक्शन राहणार. तर ते फंक्शन तुम्ही सांगितलं पाहिजे की तुमचा हा रोल राहणार जर आपला CCP डेव्हिएट झाला तर मित्रांनो. नेक्स्ट काय, दिस विल नीड ॲक्शन टू ब्रिंग द प्रोसेस बॅक अंडर कंट्रोल अँड ॲक्शन टू डील विथ प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर वेन द प्रोसेस वॉज आउट ऑफ कंट्रोल. म्हणजे करेक्ट ॲक्शनमध्ये काय राहणार की हा बा चूक झाली, पण चूक झाल्यानंतर आपण आता ती कशी दुरुस्त केली पाहिजेत आणि आपण जी मॅन्युफॅक्चरिंग आपली प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस करू शकतो की ज्याने आपली मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस परत आपण तिला हे जो कंप्लेंट आलेली आहे आपल्याला ती येऊ नये म्हणून आपण तिला कसं कंट्रोल करू शकतो. तर हे पण तुम्ही याच्यामध्ये करेक्ट ॲक्शनमध्ये डिटरमाइन केलं पाहिजे की जर चुकी झाली तर त्या प्रोसेसला आपण वापस कसं रिवर्ट करू शकतो, म्हणजे काय त्या चुकीला कसं एलिमिनेट करू शकतो, नाही का. तर हे झालं मित्रांनो आपला 5वा प्रिन्सिपल जो आहे एस्टॅब्लिश करेक्टिव्ह ॲक्शन. आणि नेक्स्ट आपला प्रिन्सिपल आहे मित्रांनो आता, एस्टॅब्लिश प्रोसिजर फॉर व्हेरिफिकेशन टू कन्फर्म दॅट HACCP सिस्टम इज वर्किंग इफेक्टिव्हली. म्हणजे आपल्याला काय व्हेरिफिकेशन प्रोसिजर सेट करायचं आहे. त्याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय आहे, व्हेरिफिकेशन प्रोसिजर मस्ट बी डेव्हलप टू मेंटेन द HACCP सिस्टम अँड इन्शुअर दॅट इट कंटिन्यूज टू वर्क कंटिन्युअसली अँड इफेक्टिव्हली. म्हणजे तुम्हाला तुमच्या जो HACCP तुम्ही इम्प्लिमेंट केला आहे तो खरंच होतोय का नाही, तो खरं इफेक्टिव्ह आहे का नाही, त्यासाठी एक प्रोसिजर डेव्हलप करावं लागणार मित्रांनो, जी आहे आपली व्हेरिफिकेशन प्रोसिजर. नेक्स्ट काय, व्हेरिफिकेशन मे बी ब्रोकन डाऊन इन टू 3 कॅटेगरीज. म्हणजे तुम्ही व्हेरिफिकेशन कसं करणार, तर व्हॅलिडेशन, व्हेरिफिकेशन अँड रिअसेसमेंट. व्हॅलिडेशनचा अर्थ होतो मित्रांनो की तुम्ही एक जस्ट गेस करता किंवा जस्टिफाय करता. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की मिल्कला आपण 73 डिग्री सेल्सिअसला हिट केल्यावर आपले मायक्रोब किल होणार, हे झालं माझं व्हॅलिडेशन मित्रांनो. व्हेरिफिकेशन कसं करणार की तुमचा जो थर्मोकपल आहे आतमध्ये तो इंडिकेट करणार की हा 73 डिग्री सेल्सिअस आहे बा. आणि त्याचं रिअसेसमेंट कसं करणार की त्याला लॅबला टेस्टिंगला पाठवणार की हा 73 नाही 74ला किल होते, तर हा मग नंतर आपलं व्हॅलिडेशन 74 होणार. तर हे झालं मित्रांनो तुमचं व्हॅलिडेशन, व्हेरिफिकेशन आणि रिअसेसमेंट. रिअसेसमेंटमध्ये तुम्ही त्याचं टाईमली रिअसेसमेंट करणार की हा बा खरंच आहे का नाही इफेक्टिव्ह, हां होतं आहे का किल, नाही होत तर चेंज करा किंवा कमी करा. तर नेक्स्ट अँड लास्ट आपला प्रिन्सिपल आहे मित्रांनो, एस्टॅब्लिश डॉक्युमेंटेशन. म्हणजे आपण आपला जो HACCP प्लांट आहे त्यासाठी डॉक्युमेंटेशन बनवलं पाहिजे आणि ते कुठेतरी रेकॉर्ड्स किंवा डॉक्युमेंट ठेवले पाहिजेत. कारण की मित्रांनो डॉक्युमेंट्सच तुमचे प्रूफ्स आहेत, रेकॉर्ड्सच तुमचे प्रूफ असतात. तर त्याच्याबद्दलचा पहिला पॉईंट काय आहे, रेकॉर्ड्स मस्ट बी केप्ट टू डेमॉन्स्ट्रेट दॅट HACCP सिस्टम इज ऑपरेटिंग अंडर कंट्रोल. बरोबर, तुम्हाला जर कोणाला दाखवायचं आहे की हां आमची HACCP सिस्टीम इम्प्लिमेंटेड आहे, तर ते तुम्ही कसं दाखवणार, तुम्ही डायरेक्ट जाऊन सांगू तर नाही शकत की हां 1 वर्षापासून इम्प्लिमेंटेड आहे. तुम्हाला त्याचे डॉक्युमेंट दाखवावं लागणार की हां असं आम्ही हा प्रोसेस करतो आणि हे आमचं सगळं डॉक्युमेंटेड आहे, आम्ही याचा प्लॅन बनवलेला आहे. त्याचं सगळं डॉक्युमेंट असलं पाहिजे. कशाला, तर आपल्याला डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी की आपल्या इंडस्ट्रीमध्ये
हसॅप इम्प्लिमेंटेड आहे. नेक्स्ट काय, द अप्रोप्रिएट करेक्टिव्ह ॲक्शन हॅज बीन टेकन फॉर एनी डेविएशन फ्रॉम क्रिटिकल लिमिट. हां, आमच्याकडे हे प्रॉब्लेम झाला होता तर आम्ही हे करेक्टिव्ह ॲक्शन घेतली होती. नाहीतर तो म्हणायचा हे झालं होतं आणि तुम्ही काय करेक्टिव्ह ॲक्शन घेतली, तुम्ही कसं प्रूव्ह करणार. तर ते दाखवण्यासाठी तुम्ही डॉक्युमेंटेशन केलं पाहिजे मित्रांनो, की क्रिटिकल लिमिट डेविएट झाली होती तेव्हा तुम्ही या डेविएशन झालं होतं तेव्हा आम्ही या प्रोसेस केल्या होत्या आणि त्याचे हे डॉक्युमेंट आहे. आणि लास्ट पॉईंट काय, दिस विल डेमॉन्स्ट्रेट सेफ प्रोडक्शन. बरोबर, म्हणजे तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे म्हणजे तुम्ही सेफ मॅन्युफॅक्चरर आहे. असं नाही की तुम्ही डमी बनवताय, डमी नाही मित्रांनो. जे ओरिजिनल तुम्ही करताय तेच त्याचे डॉक्युमेंटेशन करायचं आहे. आणि ते डॉक्युमेंट असल्यावर तुम्ही सांगू शकता की आमचा जो प्रोडक्ट बनतोय तो सेफ बनत आहे. आणि जर बाय चान्स कधी कंप्लेंट आली तर तुम्ही कन्झ्युमरला पण शो करू शकता की हां आम्ही आमचे लिमिट्स डेविएट नाही केलेले आहे आणि तुमची कंप्लेंट शायद तुम्ही रिअसेसमेंट करा, तुमच्या प्रोडक्टची परत एकदा ॲनालिसिस करून घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल किंवा तुम्हाला याच्यापासून काही माहिती भेटली असेल किंवा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तुमच्या करिअरसाठी किंवा प्रोफेशनसाठी, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नव्या अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत करण मोगल सायनिंग ऑफ. जय हिंद, जय महाराष्ट्र.